घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। काय होतं मित्रांनो, कधी कधी जनावरांची गाई, म्हैस, घोडा, गाढव अशा मुख्य प्राण्याची काय होतं मित्रांनो, कधी कधी काही कारणानं लघवी बंद होती। लघवी बंद झाल्यामुळे काय होतं, पोट फुगतं। पोट फुगून जनावर मृत्यूच्या दारात उभा असतं। तर काय करायचं त्याच्यासाठी मित्रांनो, तुम्हाला एक साधा आणि सोपा उपाय सांगतो। केळीच्या झाडाचा कंद घ्यायचा। केळीच्या झाडाचा आतमधला कंद असतो, वरचं काढायचं आणि आतमधला गाभा घ्यायचा 1 किलोभर। त्याची मात्रा पण ध्यानात ठेवा मित्रांनो, त्याची मात्रा आपल्याला लागणार आहे। कंद घ्यायचा 1 किलोभर। 1 किलोभर कंद घेतल्यानंतर तुम्हाला 10 ग्राम त्याच्यामध्ये मीठ टाकायचे। आपलं खायचं मीठ टाका तुम्ही। 10 ग्राम मीठ टाकायचं आणि 10 ग्राम ते काळे मिरी टाकायची। त्या कंदात थोडं पाणी टाकून एक आपली काचेच्या बॉटलमध्ये त्या कंदाचं पाणी निघतं। त्याच्यात जर त्या कंदाचं बारीक तुम्ही मिक्सरवर किसर केलं, त्या कंदातून पाणी निघतं। ते थोडंसं पाणी टाका, अजून एक बॉटल भरून घ्या। एक बॉटल काय करा, अर्ध्या 1 तासानं 2 बॉटला भरत्याल, किलोच्या 2-3 बॉटला होत्याल। तर ती टप्प्यानं 10-10 मिनिटाच्या अंतरानं तेवढा एकदा ती कोर्स 1 किलोचा कंद आणि ती त्या जनावराला पाजल्यानंतर जनावराची किती जरी पोटफुगी झाली असेल आणि लघवी बंद झालेली असेल, ते 20 मिनिटांमध्ये त्याची लघवी मोकळी होईल, त्याला संडास होईल, पोट साफ होईल आणि जनावर एकदम मोकळं होईल आणि त्याला आनंद वाटेल जनावराला सध्या की आपली कुठेतरी लघवी झाली, तुंबलेली लघवी। आणि साधा आणि सोपा उपाय मित्रांनो अजून एकदा सांगतो। केळीचा कंद घ्यायचा तुम्हाला 1 किलोभर, मीठ घ्यायचे 10 ग्राम आणि काळी मिरी घ्यायचे 10 ग्राम। हे सर्व एकत्र वाटून एका काचेच्या बॉटलमध्ये जनावराला पाजायचे। तुम्ही 1-2 टप्प्यात पाजा। असं का जर तुम्ही केलं 1दा-2दा, तर तुमचं जनावर एकदम लघवीपासून मोकळं होईल। त्या पोटाचे काही किडनीत एअर धरला असेल, पोटात गॅस धरला असेल, की निघून जाईल, जनावर मोकळं होईल। आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा मुख्य प्राण्यासाठी। परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू। वैद्याच्या सल्ल्याने औषध घ्या। राम राम।